नमस्कार, स्वागत आहे तुमच्या चॅनलवर. मी अश्विन केळकर. आज आपण बोलणार आहोत तो कोकणाच्या त्या उत्सवाबद्दल जो प्रत्येक कोकणी माणसाच्या नसानसात भिनला आहे. शिमगा. कोकणात शिमगा आणि गणपती हे दोन सण फक्त सण नाहीयेत, तर ते एक आवाहन आहे. हे आवाहन इतके बलवान असते की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेलं कोकणी हे नाव ऐकताच कोकणाकडे वळून बघतो. ज्यांना जमते ते सरळ गावी धावतात आणि ज्यांना जमत नाही तरी त्यांचे मन मात्र व्हॉट्सॲप, सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातून कोकणाचंच असते. प्रत्येकाचा आपला तो गाव आणि त्या गावाचा शिमगा असतोच. अशाच या भावनिक ओघात मी पत्रकार अश्विन केळकर सहकुटुंब माझ्या गावी आलो होतो. कोकणात शिमग्याला पालखीचा खूप मोठा मान असतो. गावाच्या दरवाजात प्रथम पालखीचेच स्वागत होते. पालखी हा शब्द आपल्या डोळ्यासमोर आणतो तो आनंदाचा, उत्साहाचा आणि श्रद्धेचा दुर्मिळ दृश्य. कोकणातील प्रत्येक गाव आपल्या पालखीसोबत वेगळी शैली जपते. कोणत्या गावात पालखीचे फेर धरून नाचले जाते, तर कुठे देवाच्या पालख्या उंच उंच घेऊन नाचवल्या जातात. हा नाच, हा आनंद फक्त शारीरिक नसतो, तर तो आत्म्याला स्पर्श करणारा असतो. पालख्या रंगपंचमीपर्यंत गावोगावी फिरत असतात. प्रत्येक गावाची वेळ, दिवस आणि पद्धत वेगळी असली तरी त्या मागची भावना एकच असते, एकत्र येण्याची. खरं तर शिमगा म्हणजे फक्त रंग खेळणे नाही. कोकणात शिमगा म्हणजे दूर राहणाऱ्या मुलांना घरी आणणारी एक शक्ती आहे. लहानपणापासून आठवणीत घोळणारे गुलाल, आईच्या हातचा नाचण्याचा पदार्थ आणि त्या पालखीच्या गजरात गावभर फिरण्याचे आनंद, हे सारे काही डोळ्यात साठवून ठेवायला लागते. पालखीच्या त्या ढोलाच्या तालावर हृदय धडधडायला लागते, नाही का? त्या क्षणी मनातून एकच इच्छा होते की हा दिवस थांबावा, हा आनंद कायम राहावा. आपण आता अशाच एका गावातील पालखीचे दृश्य पाहत आहोत. या दृश्यांमध्ये तुम्हाला तुमच्या गावाची, तुमच्या बालपणाची झळक सुचेलच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या कोकणी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एकदा त्यांच्या गावाची आठवण जाईल. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गावी पालखी कशी नाचवली जाते. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कोकणाचा धन्यवाद. पुढच्या भेटीत भेटूया, खास कोकणीपणाने.